तास ते काम करत असतात, म्हणून आमचे सण, आपला प्रजासत्ताक दिन असेल, कुठले काय असेल ते आम्ही साजरं करू शकतो. म्हणून त्यांचं अभिनंदन करणं, त्यांचा सत्कार करणं, त्यांना मान सन्मान देणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून पोलीस दलांना दरवर्षी मी ते बोलवतो आणि त्यांच्या ते सरकार करतो. एक पोलीस आहेत आणि दुसरे आपले जवान आहेत, म्हणून आपण आज सुरक्षित आहोत, म्हणून त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. मी त्याकरता पोलिसांना त्या माहितीनंतर फार चांगली महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. आजकाल सायबर क्राईम दररोज कोणत्या कोणते आमच्याकडे येतं. सायबर क्राईमहून 2 लाख रुपये गेले, 50,000 रुपये गेले, 10,000 रुपये गेले, 5,000 रुपये गेले. हे फार नवीन टेक्निक आलेलं आहे आणि मोबाईलमध्ये लोकांना त्याचं पूर्ण ज्ञान नाही. त्याची सुद्धा माहिती दिली. आज ते आम्हाला कुणीतरी असं कॉन्टॅक्ट केला तर आम्ही 1930 हा नंबर सांगणार, म्हणजे त्यांचे पैसे कुठे ते स्थगित होते. ज्यांनी कुणी केलं त्याला मिळणार तरी नाही. फार महत्वाची माहिती बघा, पोलिसांना बोलवलं कुणी महत्वाची माहिती आमच्या नागरिक. 70व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी भारतातील सर्व नागरिकांना, मागाठाणे मतदारसंघातील समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन भारत जे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली चाललेलं भारत आहे आणि भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, भरपूर रोजगार निर्मिती आणि आपण बघत असाल की 5 ट्रिलियन इकॉनॉमीवरून आता 3 ट्रिलियन इकॉनॉमीवर पोचणाऱ्या या भारताचं हे युग आहे. येणाऱ्या काळामध्ये भारत हा विश्वगुरु म्हणून संबोधला जाईल याची मी खात्री बाळगतो. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विभागातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आपण बघू शकता पूर्ण देशामध्ये, पूर्ण मुंबईमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहात अजून भर पडली ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठान केला, त्यामुळे अतिशय ह्या प्रजासत्ताक दिनाला महत्त्व आलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी माझ्या वतीने, आमदार प्रकाश सुर्वे मित्र परिवाराच्या वतीने देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन और या दिवसानिमित्त एवढं सांगू इच्छितो, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, स्वराज्य मिळालं. परंतु त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी, कायदा व्यवस्थेच्या राज्यात रूपांतर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीने अपार कष्ट घेऊन जो कायद्याचा मसुदा तयार केला, त्या मसुद्याला, या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हे कायद्याचा मसुदा आपल्या पार्लमेंटमध्ये ठेवला आणि या कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी 26 नोव्हेंबर 1919 आणि तुमचं म्हणणं काय ऑफिसर पण आलं तर सगळेच आज तुम्ही काय सांगता? तर आज तुम्ही बघू शकता आमचे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे साहेबांनी एवढं चांगल्या जल्लोषाने इथे आपलं जनतंत्र दिवसचा साजराचं आयोजन केलेलं आहे. आता इथे थोड्या टाइम आधीच पुरी मॅडम जे आहेत आपले, ते सुद्धा इथे आले आणि त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या महिलांना. त्यांना सांगितलं की आज जसे जे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत त्यांच्यापासून तुम्ही कसे वाचू शकता. जो टोल फ्री नंबर आहे 9380 तो सुद्धा त्यांनी दिला आणि म्हणूनच एक चांगल्या विषय आणि एक आपल्या महिलांना सुद्धा आणि आपल्या सगळ्यांनाच एक चांगलं गायडन्स देऊन आम्ही आज हा सण साजरा केला.